उजनी धरण अपडेट. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दौंडचा विसर्ग वाढला. सोलापूर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या उजनी धरणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट समोर आली आहे. आज 6 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतची धरणाची नक्की परिस्थिती काय आहे, धरण किती टक्के भरलंय आणि दौंडवरून किती पाणी येतंय, या सर्व प्रश्नांची सविस्तर आकडेवारी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जलसंपदा विभागाच्या अधिकृत अहवालानुसार सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 488.630 मीटरवर पोहोचली आहे. धरणाचा एकूण पाणी साठा सध्या 1349.70 दलघमी म्हणजेच 49.7 TMC इतका आहे. पण चिंतेची बाब म्हणजे धरणातील उपयुक्त पाणीसाठा अजूनही उणे म्हणजेच मायनस पातळीत आहे. सध्या उपयुक्त पाणीसाठा उणे 14.59 TMC इतका असून धरणाची उपयुक्त टक्केवारी उणे 27.23% नोंदवली गेली आहे. पण एक दिलासादायक बातमी सुद्धा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून आणि दौंड नदी मापन केंद्रावरून धरणात पाण्याचा येणारा विसर्ग वाढलाय. सध्या दौंड नदीची पातळी 499.130 मीटर असून धरणात 14,351 क्युसेक वेगानं पाणी जमा होत आहे. यामुळे उणे पातळी लवकरच भरून निघण्यास मदत होणार आहे. पावसाचा विचार केला तर आज धरण परिसरात 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या हंगामातील एकूण पाऊस आता 1.79 मिलीमीटर झालाय. धरणाचे एकूण जलपृष्ठ क्षेत्रफळ हे 158.60 चौरस किलोमीटर इतकं आहे. तर शेतकरी मित्रांनो, उजनी धरणात सध्या जरी पाणी उणे पातळीत असली तरी 14,351 क्युसेकच्या आवकेमुळे पाणी पातळीत सुधारणा होतीये. पुढील पावसाच्या अपडेट्स आणि उजनी धरणाची रोजची माहिती पाहण्यासाठी आपल्या लोकशक्ती टाइम्स या चॅनलला आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका.